आणि दिनांक 9/8/2025 या दिवशी रक्षाबंधन आहे. बहीण भावाला राखी बांधते, मग भाऊ बहिणीची रक्षा करतो. मग भाऊ बहिणीची रक्षा करतो. मग माझी बायको जाते भावाला तिच्या राखी बांधायला. तिचा भाऊ तिच्यावर रक्षा करतो. मी माझ्या बहिणीवर रक्षा करतो. म्हणून या रक्षाबंधनचं महत्त्व रक्षा करणं आपल्या बहिणीचं. मग संध्याकाळी गोकुळाष्टमी आहे 15 तारखेला, एका आठवड्यानंतर. त्या दिवशी पूर्ण आपल्या मुंबईमध्ये सकाळी 15 ऑगस्ट भारत माता की जय म्हणतात सगळी लोक. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. जन गण मन अधिनायक जय हे भारत माता की जय. आणि ठीक संध्याकाळी 7 वाजल्यापासून आपल्या इकडे एक गोकुळाष्टमी होणार आहे. तोही 15 तारखेलाच आहे गोकुळाष्टमी. कृष्ण जन्म होणार. रात्री 12 वाजता दहीहंडी फोडणार, दहीवाली अंडी फोडणार त्या दिवशी रात्री 12 वाजता. तेव्हा कृष्ण एक माखन चोरायला गेलेला मटका फोडून, आणि त्याच ठिकाणी सकाळी दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला सगळे मुंबईकर आपण आपल्या सगळ्या मंडळासोबत जाऊन 1 महिन्याची प्रॅक्टिस करतो आम्ही. मग त्यानंतर आम्ही दहीहंडीचा आज साजरा करतो. अरे गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तळग्यामा, बोल बजरंग बोली की जय, हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की, जो बोले सोनियाल शस्त्रीय काल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमो नमो पार्वते नमः, हर हर महादेव. आम्ही मंडळातले थर लावताना पहिल्याच थरापासून सुरुवात करतो. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अरे बोल बजरंग बोली की जय.